आजच्या साधना वर्गात आपण प्रथम मनाचे श्लोक घेणार आहेत. म्हणजे प्रार्थनेने सुरुवात होईल रोजच्या सारखी. प्रथम मनाचे श्लोक होतील, त्यानंतर निरूपण होईल आणि नंतर आपण सूक्ष्म व्यायाम घेणार आहोत. कारण आज आपण थोडीशी ध्यान प्रक्रिया बघणार आहोत. म्हणून ध्यानानंतर मग निरूपणात नको करायला. म्हणून प्रार्थनेसाठी तयार व्हायचे. पाठीचा कणा ताठ, मान पाठ डोकं एका सरळ रेषेत, दोन्ही हाताची ध्यान मुद्रा, अलगद मांडीवरती ठेवायचे. हाताचे तळवे आकाशाकडे, अंगठा आणि तर्जनी याचे अग्रभाग, बोटांचे अग्रभाग अलगद जोडलेले आहेत. श्वसनावर लक्ष केंद्रित करायचं आहे. संथ श्वसन चालू आहे. डोळे अलगद बंद आहेत. बंद डोळ्यांपुढे ओंकाराची प्रतिमा, आपल्या इष्ट देवतेची प्रतिमा, त्या प्रतिमेवर लक्ष केंद्रित करायचंय. एकदा साधारण दीर्घ श्वासात संथपणे बाहेर, परत एक साधारण दीर्घ श्वासात संथपणे बाहेर. 3.5 मात्रांचा ओंकार आपण अ उ म या 3 अक्षरात म्हणत आहोत. ओंकारामुळे निर्माण होणारी कंपने शरीरावर होणारी कंपनांचा आघात, मनावर आणि शरीरावर होणारे कंपनांचे लक्षणे अनुभवायची आहेत. ओंकार म्हणण्यासाठी भरपूर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे. पूर्ण छातीत श्वास भरून घ्या. परत एकदा दीर्घ श्वास भरून घ्या. उश्वासातून ओंकार. परत एकदा श्वास भरून घ्या. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपात् करोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरान्वितोऽस्मि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. पतंजली मुनींना, महर्षी पतंजली मुनींना
नमस्कार करून, गुरुदेवांना नमस्कार करून, सर्व ज्येष्ठ साधकांना नमस्कार करून आजच्या साधना वर्गाला आपण सुरुवात करीत आहोत. दोन्ही हाताचं घर्षण करायचंय. प्राप्त झालेली ऊर्जा डोळ्यांमार्फत ग्रहण करायची आहे. डोळ्यांची उघडझाप करायची आहे. थोडे हात खाली घ्या आणि बोटांच्या फटीतून प्रकाशाची जाणीव करून घ्या. डोळ्यांवरनं हात फिरवा, बोट फिरवा आणि चेहऱ्यावरनं हात फिरवा. गुरुदेव दत्त. अलगद डोळे उघडा आणि योगाभ्यासासाठी तयार हो. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरेना जनी लोभरे क्षोभत्या ते, म्हणून जनी मागुता जन्म घेते. श्रीराम मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते. घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मती मंदते खेदमानी वियोगे. श्रीराम मना राघवे वीण आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तुरे. जया वर्णिता वेद शास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्व ही स्वाच्यवाणे. श्रीराम मना सर्वथा सत्य सांडू नको रे, मना सर्वथा मिथ्या मांडू नको रे. मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे. श्रीराम दीनानाथ हा राम कोदंड धारी, पुढे देखता काळ पोटी थरारी. जना वाक्यने मस्त हे सत्य मानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम पदी राघवांचे सदा ब्रीद गाजे, बळे भक्तारी पुशिरी कांबी वाजे. पुरी वाई सर्व जेणे विमानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम समर्थाची सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. आजच्या निरूपणाला मी साधनाताई गोखले यांना विनंती करते की त्यांनी इथे यावं आणि त्यांच्या निरूपणाला सुरुवात करावी.
नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण सज्जन संगती दे रे राम या विषयावर थोडस चिंतन करणार आहोत. संगती ही माणसाच्या जीवनात फार मोठं कार्य करत असते. एक दृष्टांत घेऊन आपण समजून घेऊया की पाण्याचा एक जलबिंदू हा जर तापलेल्या तव्यावर पडला तर तो जळून खाक होतो. तो जलबिंदू जर अळूच्या पानावर किंवा कमलपत्रावर पडला तर तो मोत्यासारखा चमकतो. आणि तो जलबिंदू जर स्वाती नक्षत्रामध्ये शिंपल्यात पडला तर त्याचा प्रत्यक्ष मोती बनतो. जलबिंदू तोच, पण त्याला जी संगती मिळाली त्यानुसार त्याची गती झालेली आपण या दृष्टांतातून पाहिलेली आहे. आणि म्हणून संगतीचा माणसाच्या जीवनावर अतिशय परिणाम होत असतो. असं म्हणतात की कोण माणूस कोणाच्या संगतीत आहे यावरून त्याचं चरित्र अजमावलं जातं. म्हणून अ मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स असं एक इंग्लिश वचन आहे. तुम्ही कोणाच्या संगतीत आहात याच्यावर तुमच्या बाबत पारख किंवा परीक्षा केली जाते. वाईट माणसाच्या संगतीत वाईट होतं आणि चांगल्या माणसाच्या संगतीत चांगलं होतं, हे तर नक्कीच आहे. एक साधं उदाहरण घेऊया की हाताच्या उंजळीत जर सुगंधी मोगऱ्याची फुलं घेतली तर थोड्या वेळाने जर बघितलं तर त्या हातालाही मोगऱ्याचा सुगंध यायला लागतो. आता हाताला मोगऱ्याच्या फुलांचा सहवास मिळाला आणि ते सुगंधित झालं. याच्या उलट जर लोखंड असतं, लोखंड त्याचा सहवास जर अग्नीला मिळाला तर त्या लोखंडाबरोबर त्या अग्नीला सुद्धा गणाचे घाव सोसावे लागतात. अग्नी वास्तविक किती प्रदीप्त आहे, पण तरी लोखंडाचा सहवास त्याला मिळाल्यामुळे त्याच्याशी अवगती होते. म्हणून संगती ही फार फार महत्वाची असते. जगामध्ये दोन प्रकारचे माणसं असतात, सज्जन माणसं आणि दुर्जन माणसं. सज्जन माणसं म्हणजे त्यांच्या सहवासात आल्यावर आपल्याला सत्संग किंवा संगती, चांगली संगती मिळते. दुर्जनांच्या सहवासात वाईट संगती मिळते. दुर्जन माणूस हा कधीही विश्वासाला योग्य नसतो. एक संस्कृत अतिशय मार्मिक सुभाषित आहे की दुर्जनः प्रियवादीच नैतद विश्वास कारणम मधु तिष्ठती जिह्वाग्रे हृदयेतु हलाहलम. कशी वृत्ती असते या दुष्ट आणि दुर्जन माणसांची, तर तोंडाने खूप गोडगोड गोडगोड बोलतील, पण पाठ फिरवल्यावर तुमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसालाही मागे पुढे पाहणार नाही. कारण जरी तोंडामध्ये मध असला म्हणजे गोडवाणी बोलत असले तोंडापुढेशी, तरी त्यांच्या हृदयामध्ये मात्र तुमच्या विषयी हलाहल विष असतं, म्हणजे वाईट विचार असतात. आणि ते वाईट विचारच मग बाहेर पडतात. म्हणून त्यांचा कधीही विश्वास करू नये. असं आपण अनेक उदाहरणं ही पाहू शकतो की दुर्जन माणसांनी विश्वासघात केलेला आहे, फितुरी केलेली आहे, घात केलेला आहे. अशी अनेक इतिहासामध्ये आपल्याला उदाहरणं सांगता येतील. आणि म्हणून दुर्जनांचा सहवास हा होता होई तो हा टाळावा, हेच चांगलं. जेवढा मिळेल तेवढा सज्जनांचा सहवास मात्र आवर्जून प्राप्त करावा. त्यामुळे रुजू सहवास, नम्रता, गुरुभक्ती असे चांगले चांगले जे गुण आहेत ते सज्जनांमध्ये असतात आणि त्यांच्या सहवासामध्ये ते आपल्यामध्ये येतात, प्राप्त होतात. आणि म्हणून त्यांचा सहवास आपण शक्य तेवढा प्राप्त करावा. आपल्याला पुराणांमध्ये सुद्धा अनेक असे दाखले सांगता येतील.
भागवतामध्ये एक कथा येते. नारद मुनी आपलं पूर्वचरित्र सांगत आहेत. त्यामध्ये ते सांगतात की मी कोण होतो. मी होतो एक दासी पुत्र. माझी आई अत्यंत गरीब होती. लोकांकडे काबाड कष्ट करायची आणि काही दिवसांनी तर दुर्दैवानं सर्पदंश होऊन ती मृत्युमुखी पडली. मी अनाथ झालो. पण मला त्यावेळेला ऋषी मुनींचा वनामध्ये सहवास घडला आणि त्यांच्या सहवासामुळे मला भगवंताच्या नामस्मरणाची गोडी लागली, भजनाची गोडी लागली. मी त्या भक्तीमध्ये हळूहळू हळू रममाण व्हायला लागलो, तदाकार झालो, इतका झालो की मी भक्त अग्रणी बनलो. तेव्हा एका साध्या मुलाचा एक उत्तम भक्तामध्ये रूपांतर झालं ते या सज्जनांच्या सहवासामुळे. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र स्वतः अवतारी पुरुष असले तरी सुद्धा त्यांनी वसिष्ठांकडे ते गेले आणि वसिष्ठांनी त्यांना अत्यंत उत्तम असा सहवास मिळवून दिला आणि उत्तम उपदेश केलेला आहे, ज्याला आपण योग वासिष्ठ असं म्हणतो. तर योग वासिष्ठामध्ये आपल्या संगतीतून श्रीरामांना त्यांनी उत्तम प्रकारचे धडे दिले. हीच गोष्ट आपल्याला श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये सुद्धा दिसते. श्रीकृष्ण जेव्हा लहान होते त्या त्यांचे उपनयन संस्कार झाल्यावर त्यांना सांदीपनींकडे पाठवलं आणि सांदीपनींच्या सहवासामध्ये 14 विद्या, 64 कला या सगळ्याचं अध्ययन तर श्रीकृष्णांनी आणि बलरामांनी केलं. पण त्यांचा सहवास इतका चांगला होता की अनेक चांगले सद्गुण त्या सहवासातून त्यांना प्राप्त झाले. त्याचप्रमाणे सुदामासारखा एक उत्तम मित्र त्यांनाही तिथं प्राप्त झालेला आहे. त्या सज्जन संगती ही नेहमीच चांगलंच कार्य करून जाते हे आपल्याला निश्चितपणे सांगता येईल. वाल्मिकींच्या आश्रमामध्ये आपल्याला माहिती आहे की सीता प्रसूत झाली, म्हणजे रामाने जेव्हा सीतेला वनवासात धाडून दिला त्या योगायोगाने ती वाल्मिकींच्या आश्रमामध्ये वाल्मिकींनी तिचं संगोपन केलेलं आहे त्यावेळेला आणि तिथं ती प्रसूत झाली. तिथं तिला 2 जुळी मुलं झाली. एकाचं नाव होतं लव आणि दुसऱ्याचं नाव होतं कुश. तर हे लव कुश हे आश्रमामध्ये वाढले आणि वाल्मिकींनी त्यांना शस्त्र अस्त्र विद्या शिकवलीच, उत्तम त्यांना संस्कारांचे धडे तर दिलेच, पण त्याचबरोबर त्याच वेळी त्यांनी रामकथा रचली आणि गायकीतून रामकथा कशी म्हणायची याचे धडे, संगीताचे धडे, सुराचे लयीचे तालाचे धडे त्यांना दिले आणि त्यांच्याकडून रामकथा म्हणवून घेतली आणि अयोध्येमध्ये म्हणायला सांगितली. तेव्हा हे 2 मुनिकुमार त्या ठिकाणी उत्तम तयार झाले ते वाल्मिकींच्या सहवासामुळे. ही उदाहरणं आपण पुराणातनं पाहतो. पुढे जाऊन मला तुम्हाला असं म्हणायचंय की दरवेळेला व्यक्तीचा सहवास आपल्याला प्राप्त होईलच असं नाही, तर कधी कधी ग्रंथांचा सहवास सुद्धा आपल्याला अतिशय उत्तम असं परिणाम घडवून आणतो आपल्या जीवनावर. 2 अतिशय प्रसिद्ध उदाहरणं मी तुम्हाला या ठिकाणी सांगू शकते. पहिलं तर महात्माजींचं, मोहनदास करमचंद गांधी हे त्यांचं मूळ नाव. तर हा मोहन अतिशय गूढ होता, व्रात्य होता. अनेक नको त्या संगती नको त्या गोष्टी सुद्धा तो करायचा, त्यामुळे आईला त्यांची काळजी वाटत होती. पण कर्मधर्म संयोगाने एके दिवशी हरिश्चंद्राचं आख्यान या मोहनला ऐकायला मिळालं आणि त्या हरिश्चंद्राच्या आख्यानाने त्यांच्या मनावर एवढा परिणाम केला की पुढे हे मोहनदास करमचंद गांधी जे पुढे महात्मा गांधी झाले, त्यांनी सत्याचे अनेक प्रयोग केले आणि सत्य हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला. म्हणजे सत्यवादी बनले ते त्या ग्रंथाने, हरिश्चंद्राच्या कथेमुळे. दुसरं एक अतिशय असंच उदाहरण सांगेन मी तुम्हाला आणि ते म्हणजे आपले राळेगण सिद्धीचे कर्मवीर
त्यांनी अण्णा हजारे. हा, तर अण्णा हजारेंच्या बाबतीत असं सांगतात की ते स्वतः शिपाई म्हणजे ड्रायव्हर होते सैन्यामध्ये, आणि एकदा अतिशय मोठी लढाई झाली ज्याच्यामध्ये अनेक जण मरून पडले. त्यांच्या सभोवताली प्रेतांचा खच होता, आणि ते जेव्हा सावध झाले तेव्हा एवढ्या सगळ्या मृत व्यक्तींमध्ये आपण जीवित राहिलेलो आहोत हे त्यांना जाणवलं. आणि त्या क्षणी त्यांच्या मनामध्ये विचार आला की आता इथून पुढे मला मिळालेलं सगळं आयुष्य हे बोनस आहे, ते मी माझ्या स्वतःसाठी खर्च करणार नाही, तर ते मी समाजासाठी खर्च करेन. आणि असा विचार, असं मनन चिंतन चालू असतानाच त्यांना विवेकानंदांचं एक सुंदर पुस्तक वाचायला मिळालं. विवेकानंदांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या मनावर खूप झाला, आणि त्यांनी खरोखर जनी जनार्दन म्हणजे जनसेवा हीच ईशसेवा हे जे सूत्र होतं विवेकानंदांचं, ते अक्षरशः अंमलात आणलं, आचरणात आणलं, आणि आपलं जे गाव आहे राळेगणसिद्धी याचं संपूर्ण परिवर्तन त्यांनी घडवून आणलं. राळेगणसिद्धी हे आदर्श गाव झालं. त्याच्यामध्ये सर्व लोक हे व्यसनमुक्त झाले. शेतीचे अनेक विविध प्रयोग त्या ठिकाणी झाले, आणि एक ज्याला आपण म्हणू खरोखर म्हणजे सगळ्यांनी जाऊन पाहावं असं आदर्श गाव हे राळेगणसिद्धी आजमितीला या त्यांच्या प्रयत्नातून झालं. हे सगळं कशामुळे घडलं, तर त्यांना मिळालेल्या उत्तम ग्रंथांच्या संगतीमुळे. त्या माझा जो मुद्दा आहे की संगती काय करू शकत नाही, सुसंगती माणसाच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणते आणि सर्व गोष्टी चांगल्याच घडवून आणते. म्हणून नेहमी संगती चांगली असावी. संतांचा सहवास जेवढा मिळेल तेवढा प्राप्त करावा. आणि म्हणून समर्थ म्हणतात की सज्जन संगती दे रे राम. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद साधनाताई. तुमचं खरंच रोजच निरूपण एवढं बोलीभाषेत उदाहरणं देऊन आणि सगळ्यांना समजेल अशा भाषेमध्ये असते. खूप छान, ऐकतच राहावं असं हे तुमचं निरूपण सगळ्यांना खूप भावतं. आज आपण व्यायामामध्ये म्हणजे रोजच आपण सूक्ष्म व्यायाम करतो, पण आज आपण थोडं प्राणायामाकडे वळणार आहोत. रोज आपण म्हणजे प्रार्थनेच्या आधी संथ श्वसन, दीर्घ श्वसन आपण करत असतो. प्राणायामामध्ये एक सर्वात महत्वाचा प्राणायाम आज आपण शिकणार आहोत. तर आज आपण प्राणायामाची माहिती घेणार आहोत. आज आपण अनुलोम विलोम हा प्राणायाम बघणार आहोत. अनुलोम विलोम हा प्राणायाम घेरंड संहितेमध्ये याचा उल्लेख केलेला आहे. त्याची भूमिका आधी आपण बघूया. प्राणायामाची सुरुवात करताना हा प्राणायाम म्हणजे प्राणायामाची सुरुवात म्हणून हा प्राणायाम केला जातो. यामुळे बाकीचे प्राणायाम करणं सोपं जातं. ह्याच्यात धनात्मक आसनामध्येच आपल्याला हा प्राणायाम करायचा आहे. अजून कृती करू नका, मी फक्त त्याचं वर्णन करते आधी की ध्यानात्मक आसनामध्ये बसून पाठीचा कणा ताठ, मानपाठ डोकं एका सरळ रेषेत आणि दोन्ही हाताची ध्यान मुद्रा करायची आपल्याला, आणि अलगद डोळे मिटायचे. डोळ्यापुढे ओंकाराची प्रतिमा असणार आहे किंवा आपल्या इष्टदेवतेची प्रतिमा असणार आहे. दीर्घ श्वसन घ्यायचंय, दोन्ही नाकपुड्यांनी दीर्घ श्वसन घ्यायचंय, आणि सोडताना मात्र डाव्या नाकपुडीची ध्यान मुद्रा करायची आहे आणि उजव्या नाकपुडीची प्रणव मुद्रा म्हणजे प्राणायाम मुद्रा करायची. मी ती तुम्हाला दाखवते. आणि दोन्ही नाकपुडीतून श्वास घेऊन डावीने सोडायचा आहे. प्रथम डावीने सोडायचा आहे, नंतर उजवीने श्वास घ्यायचा आणि डावीने सोडायचा.
डावीने श्वास घ्या, उजवीने सोडा आणि उजवीने श्वास घ्यायचा, डावीने सोडायचा आहे. असं हे एक आवर्तन होतं. असं चक्राकार आवर्तन केलं की प्राणायाम केला जातो. ह्याचं प्रमाण एकाच एक प्रमाणामध्ये ह्या प्राणायाम केला जातो. आवर्तन थांबवताना मात्र डाव्या बाजूने श्वास सोडायचा आहे आणि मग थांबायचा आहे. आपल्या क्षमतेनुसार तुम्ही आवर्तन करू शकता. ह्यामुळे काय होतं तर मनाची प्रशांत अवस्था प्राप्त होते, एकाग्र होतं मन, प्राणायामाची तयारी चांगली होते, श्वसन प्रणाली सुधारते, श्वसन मार्ग जे आपले जर काही अडथळे असतील तर ते अडथळे मोकळे होतात. आपल्या शरीरामध्ये 72 नाड्या आहेत, त्या 72 नाड्या शुद्ध होतात. फुफ्फुसाची श्वास घेण्याची प्राणवायू घेण्याची क्षमता वाढते, रक्त शुद्ध होतं आणि चेहरा सुद्धा तजेलदार होतो. असे हे प्राणायामाचे फायदे. आणि मुख्य म्हणजे आपल्या भावनांमध्ये सुद्धा परिवर्तन होतं, हे याचे फायदे झाले. हा प्राणायाम कोणी करू नये तर ज्याचं हिमोग्लोबिन कमी असेल ना, त्यांनी सध्या हा प्राणायाम करू नका. हिमोग्लोबिन कमी असेल तर त्रास होऊ शकतो. आणि ज्यांची पोटाची शस्त्रक्रिया झालेली आहे नुकतीच, त्यांनी सुद्धा हा प्राणायाम करू नका. त्यांनी संत श्वसन करायचं आहे. सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. तर आपण प्राणायामासाठी डाव्या हाताची ध्यान मुद्रा ती मांडीवर ठेवायची आहे. उजव्या हाताची प्रणव मुद्रा म्हणजे तर्जनी आणि मध्यमा हे दोन्ही बोट दुमडायचे आणि ते अंगठ्याच्या खाली या गादीत ठेवायचे. दोन्ही हात सरळ आहे अशी ही मुद्रा होईल. नंतर उजव्या हाताने उजव्या नाकपुडीजवळ अंगठा आला पाहिजे आणि डाव्या नाकपुडीजवळ ही दोन्ही बोट. डोळे बंद करू नका कोणीही, बघा आधी आणि मग करा. पहिल्यांदा आपण दोन्ही नाकपुडींनी श्वास भरून घ्यायचा आहे. नंतर उजव्या अंगठ्यानी उजवी नाकपुडी आपण बंद करणार आहोत आणि डाव्या नाकपुडीने श्वास सोडणार आहोत. मग डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे, उजवीने सोडायचा आहे. आपण करून बघा. श्वास भरून घ्यायचा आहे. उजवी नाकपुडी उजव्या अंगठ्याने बंद केली आहे, डावीने श्वास बाहेर सोडलाय. आता डावीने श्वास आतमध्ये घेतलाय. अनामिका आणि करंगळीने डावी नाकपुडी बंद केली आहे आणि उजवीने श्वास बाहेर सोडलाय. आता उजवीने श्वास आतमध्ये घ्यायचा आहे, उजव्या अंगठ्याने नाकपुडी बंद करायची आहे आणि डावीने श्वास बाहेर सोडायचा आहे. असं हे एक आवर्तन झालं. असे तुम्ही 3 आवर्तन करा. मी सांगते त्या पद्धतीने करा. दोन्ही नाकपुडींनी श्वास घ्या, डावीने उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद, डावीने श्वास सोडा, डावीने श्वास घ्या, अनामिकेने डावी नाकपुडी बंद, उजवीने श्वास सोडा. आता उजवीने श्वास घ्या, उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद, डावीने श्वास सोडा, डावीने परत श्वास आत, डावी नाकपुडी बंद, उजवीने बाहेर, उजवीने श्वास आत, उजवी नाकपुडी अंगठ्याने बंद केली आहे, डावीने श्वास
बाहेर. डावी निश्वास आत. डावी नाकपुडी बंद अनामिकेने. उजवी निश्वास बाहेर. उजवी निश्वास आत. उजवी नाकपुडी अंगठ्याने बंद आणि डावी निश्वास बाहेर. डावीने नाकपुडीनं श्वास बाहेर सोडल्यावरती हात खाली घ्या. 3 आवर्तन आपण केलेली आहे. अगदी साधा सरळ. एका नाकपुडीने श्वास आत घ्यायचाय, दुसरीने बाहेर सोडायचाय, परत दुसऱ्या नाकपुडीने श्वास आत, पहिलीने बाहेर. डावी नाकपुडी ही इडा आणि उजवी नाकपुडी ही पिंगला, किंवा आपण डाव्या नाकपुडीला चंद्र नाडी म्हणतो आणि उजव्या नाकपुडीला आपण सूर्य नाडी म्हणतो. चंद्र नाडीनी श्वास आत, सूर्य नाडीनी बाहेर, सूर्य नाडीनी आत, चंद्र नाडीनी बाहेर, असं हे स्वरूप आहे त्याचं. हा प्राणायाम करताना साधारण ब्राह्म मुहूर्तावरती केला म्हणजे तुम्ही हा प्राणायाम केव्हाही करू शकतात, पण ब्राह्म मुहूर्तावरती केलेला प्राणायाम आदर्श मानला जाईल. ब्राह्म मुहूर्त कधी असतो तर पहाटे 3-3:30 पासून तर 5:30 वाजेपर्यंत 2-2.5-3 तासाचा हा ब्राह्म मुहूर्त आहे. यालाच रात्रीचा चौथा प्रहर किंवा उत्तर रात्र असेही म्हणतात. ह्या काळात केलेले प्राणायाम दिवसभराच्या कामासाठी लागणारी ऊर्जा देत असतात. ब्राह्म मुहूर्तावर उठल्यावर आणि प्राणायाम केल्यावर अनेक फायदे मिळतात. त्यातला पहिला फायदा म्हणजे ओझोन वायू हा जास्त प्रमाणात वातावरणामध्ये उपलब्ध असतो, त्यामुळे तो मानवाच्या श्वसनासाठी आवश्यक असलेला प्राणवायू मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळतो. यामुळे रक्तशुद्धी होते हे मी मगाशी सांगितलं. रक्तात ऑक्सिजनचे प्रमाण वाढल्याने हिमोग्लोबिन सुद्धा सुधारते आणि 90% रोग तिथेच कमी होतात. रोगांपासून मुक्ती मिळते. दुसरा फायदा म्हणजे त्या काळामध्ये प्रकाश मंद असतो. डोळे उघडल्या एकदम लख प्रकाश जर समजा डोळ्यांच्या पडद्यावरती पडला तर आपल्याला काही दिसत नाही. बघा, एखाद्याने कोणी आपल्या डोळ्यावरती बॅटरी चमकवली तर आपण डोळे बंद करतो, आपणास काही दिसत नाही. असे वारंवार होत राहिले तर डोळ्यांचे विकारही जडतात. म्हणून दृष्टी क्षीण होऊ नये यासाठी ह्या मुहूर्तावरती केलेले प्राणायाम किंवा ध्यान हे लाभदायक असतात. तिसरा फायदा म्हणजे पंचमहाभूतातील पंचतत्वातील वायू तत्व जास्त प्रमाणात कार्यरत असते आणि मानवी शरीरातील अपान वायू हा कार्यरत असतो. म्हणून अपान वायूमुळे आपलं काय होत असतं, मलविसर्जन आणि शरीराचे शुद्धीकरण. तर हा वायू ऍक्टिव्ह झाल्यामुळे आपले मलविसर्जन सुद्धा चांगल्या प्रकारे होऊ शकते आणि मूळ व्याध किंवा तत्सम आजार हे आपण टाळू शकतो. चौथा फायदा म्हणजे शरीरात दिवसभर जमा झालेली घाण ही आपल्या 9 ठिकाणावरून बाहेर पडत असते. त्याला आपण नवद्वार असं म्हणतो. ती नवद्वार कोणती आहेत? 2 डोळे, 2 नाकपुड्या, 2 कान, तोंड आणि मलमूत्र विसर्जन संस्था. अशा ह्या 9 ठिकाणून जी शरीरात आपलेली साचलेली घाण असेल ती घाण जीवाणू विषाणू सगळे रोग उत्पन्न करणारे असतात. ते सूर्यप्रकाश मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणात त्याची वाढ होऊ शकते
आणि आपण रोगास बळी पडू शकतो. यावेळेला ब्राह्म मुहूर्तावरती ही जर शरीर स्वच्छ झालं, मलमूत्र विसर्जन व्यवस्थित झालं, तर आपल्याला रोगांपासून मुक्ती मिळते. 5वा फायदा म्हणजे ब्राह्म मुहूर्तावरती स्नान करणे आणि प्राणायाम करणे. यामुळे त्वचेची रंध्रे मोकळी होतात. शरीरावर दिवसभर साचलेली घाण ही त्वचा स्वच्छ करून जर आपण कामाला सुरुवात केली तर आपला दिवसही चांगला जातो. 6वा फायदा म्हणजे मेंदूतील स्मरणशक्ती आणि त्याची इतर केंद्रे ही जागृत होतात आणि विद्याभ्यास लक्षात राहण्यासाठी हा काळ अत्यंत उपयुक्त. ओंकार जप केल्याने आपली स्मरणशक्ती पण चांगली राहते आणि सर्व शक्ती केंद्रे जागृत होतात. 7वा फायदा म्हणजे सूर्योदयाच्या वेळी आरोग्यदायी अशा लहरी वातावरणात निर्माण होतात आणि सूर्यकिरण आपल्याला मिळतात. त्यावेळेला त्या त्वचेमध्ये शोषल्या जातात. सर्व रंध्रे मोकळी असतील तर त्याच्या त्वचेला जास्ती फायदा होतो आणि आपले शरीर पण चांगले राहते. या काळात जर आपण मंत्र जप म्हणजे ओंकार जप किंवा ओंकार मंत्र जप साधना केली तर आपले सप्तचक्र सुद्धा ऍक्टिव्हेट होतात आणि ह्या मुहूर्तावर वातावरण शुद्ध असल्याने ती जी कंपन निर्माण होतात ना त्याचे मॅक्झिमम फायदे, सर्वात जास्त फायदे आपल्याला मिळतात आणि त्यामुळे ह्या कंपनांद्वारे कुंडलिनी शक्ती सुद्धा जागृत होण्यामध्ये मदत होते. शेवटचा आणि 9वा फायदा म्हणजे ह्या मुहूर्तावर अनेक पुण्यात्मे, सिद्धात्मे हे परलोकातून पृथ्वी तलावर आलेले असतात. या पुण्यात्म्यांना आणि सध्यात्म्यांना जर आपण साधनेद्वारे भेटू शकलो तर आपल्याला उत्तम मार्गदर्शन मिळते. असे हे फायदे आपण जर ब्रह्म मुहूर्तावर स्नान संध्या करून जर प्राणायामाद्वारे आणि ध्यानाद्वारे जर आपण साधना केली तर आपल्याला मिळू शकतात. तर आज आपण प्राणायाम शिकलो. ह्या प्राणायामाद्वारे एक आवर्तन करून आपण ध्यानात एक 5 ते 10 मिनिटाचं आपण ध्यान करणार आहोत. त्याआधी ध्यानाची सुद्धा माहिती घेऊया. मागच्या वेळेला मी आपल्याला ध्यानाबद्दल बोलले होते की अवयव ध्यान आपण केलं होतं की प्रत्येक कोणाला आठवतंय का? सगळ्यांना आठवत असावं असं मला वाटतं की उजव्या पायाच्या अंगठ्यापासून सुरुवात करून आपण संपूर्ण शरीराला आज्ञा दिली, एक एक अवयवाचं नाव घेऊन आणि ते शिथिल केलं. असं ते आपण अवयव ध्यान केलं होतं. तसंच आज आपण थोडंसं पतंजलीचं ध्यान कसं असतं ते बघू. आणि पतंजली मुनींनी सांगितलेलं ध्यान आहे ना, हे ज्ञान, भक्ती आणि कर्मयोगाने मुक्ती कशी मिळते हे सांगितले आहे. समाधीपर्यंत जाण्याचा मार्ग ध्यान असं त्यांनी सांगितले. अपेक्षित ध्येय गाठण्यासाठी जे आपण ध्येय गाठणे म्हणजेच ध्यान. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी म्हणजे समाधीपर्यंत जाण्याचा मार्ग ध्यानापासून पुढे आहे. अंतर्गत जो योग असतो ना तो म्हणजे ध्यान. प्रत्येक धर्माने ध्यान पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. एकाग्रता प्राप्त करण्यासाठी आपण शांत बसणे व त्याला प्राधान्य देणे म्हणजेच ध्यान. भारतीय पद्धतीत ध्यान पद्धतीचा आदर्श ठेवा भारतीयांनी सर्व जगाला दिलेला आहे.
गौतम बुद्धांनी सुमारे 200 ध्यान पद्धतींचा विकास केलेला आहे. आणि त्याही आधी म्हणायचं तर 2500 वर्षाआधी भारतात ऋषी मुनींनी ह्या पद्धती शोधलेल्या आहेत. परंतु ह्याचा विकास मात्र चीन, जपान या ठिकाणी झाला. 2500 वर्षापूर्वी पतंजली मुनींनी ध्यान मांडले आणि त्याचा उदय झाला. आपण कोणत्याही देवदेवतांची मूर्ती जर बघितली ना तर ती ध्यानात बसलेले आपल्याला दिसतात. मानसशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा ह्या ध्यानमय मूर्ती फार महत्वाच्या आहेत. याचा विकास फार वर्षांपूर्वी झालेला आहे हे निश्चित. भगवान आदिनाथ म्हणजे शंकर यांनी ह्या ध्यान पद्धती पार्वतीला सांगितल्या. त्यानंतर मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ वगैरे गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ यांना सांगितले गेले आणि पतंजल ऋषींनी या सर्व सूत्ररूपाने ध्यान पद्धती मांडली आहे. प्रत्यक्ष साधना कशी करावी हे मात्र हठयोग प्रतिपिका आणि घेरंड संहिता ह्या 2 आधारभूत ग्रंथामध्ये मांडलेली आहे. पतंजल मुनींनी अशी म्हणजे कोणती कृती अशी सांगितलेली नाहीये, पण घेरंड संहितेमध्ये ती कृती आपल्याला दिसून येते. आता नुसतं कोणी सांगितलं म्हणून तसं करायचं हे त्याच्या मागे शास्त्रीयता असली पाहिजे. ती आपल्याला अनेक ऋषी मुनींनी सांगितलेली आहे आणि आधुनिक काळामध्ये आपले विवेकानंद, स्वामी विवेकानंद, कुवलयानंद, रामदेव बाबा, अयंगार यांनी ह्याची शास्त्रीयता सांगितलेली आहे. हे एक रचनात्मक पद्धतीने मांडलेली प्रक्रिया आहे. कोणाचं ध्यान लागलं हे आपण नाही सांगू शकत किंवा ते एक्सप्लेन पण करू शकत नाही की माझं ध्यान लागलं, मला असा अनुभव आला. आपण अनुभव सांगू शकू, पण ध्यानाची कृती म्हणजे काहीच न करणे म्हणजे ध्यान. हे भारतीयांचे मानसशास्त्र आहे. हे विकसनशीलतेला धरून आहे. मानसिक विकास त्यामुळे होत असतो. मी मगाशीच म्हटलं की पतंजल मुनींनी धारणा, ध्यान आणि समाधी हे अंतरंग योगाचे टप्पे सांगितलेले आहेत. मी बाह्य म्हणजे अंतरंगच बोलत आहे. मगाशी मी आपल्याला पूर्ण अष्टांग योगाचे हे सांगितलं, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. पण आपण फक्त अंतरंग योगातच बोलत आहोत. त्यामुळे धारणा, ध्यान आणि समाधी हे अंतरंग योगात मोडतात. आता याचे प्रयोग आणि परिणाम पाहता येतात, पण हे ध्यान कसं करायचं हे मात्र समजत नाही. याचे संदर्भ आपल्याला वेदात पण मिळतात. आणि पतंजल मुनींनी साधनापाद पहिले आणि दुसरे सूत्र याच्यामध्ये सांगितलेले आहे. उपनिषदांमध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे. ध्यानबिंदू उपनिषद, तेजोबिंदू उपनिषद किंवा अमृतनाद उपनिषद यामध्ये सुद्धा ध्यानाचा उल्लेख आहे. ध्यानाची व्याख्या आपण कशी करू शकतो तर लक्ष देणे, एकाग्रता, मनन, चिंतन म्हणजे ध्यान. आपण एखाद्याला म्हणतो ना की कोणी तंद्रीत बसलेलं असेल किंवा एकत्र काय ध्यान लागलं का असं आपण म्हणतो. म्हणजे मनापासून एखादी क्रिया करणे किंवा काहीच न करणे याला आपण ध्यान असे म्हणू शकतो. ध्यान करताना आपण जे इंद्रिय आहेत ते एक एक इंद्रियांचे विषय आपण बंद करायचे असतात. म्हणजे त्यावरती चिंतन करायचं असतं. उदाहरणार्थ डोळे बंद केले की आजूबाजूला काय चाललेलं आहे हे सगळे विषय बंद होतात. त्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही. सृष्टीतले जे आवाज आहेत ते आपण बंद करू शकत नाही, पण ते आपण स्वीकारायचे.
ध्यान म्हणजे काहीच न करणे. पण हे कसं शक्य आहे? तर इंद्रियांवरती ताबा मिळवून आपण ते इंद्रियाची शक्ती मनामध्ये साठवून घ्यायची आणि बाकीच्या शारीरिक हालचाली थांबवायच्या. खर तर एक व्याख्या आपण देऊ शकू की ध्यान म्हणजे काहीच न करणे म्हणजेच मृत्यू सम स्थिती. त्यावेळेला आपण अजिबात हालचाल करत नसतो. तुकाराम महाराजांनी या बाबतीत म्हटलेलं आहे की मी आपुले मरण पाहिले माया डोळा. माझ्या डोळ्यांनी मी मरण पाहिलं म्हणजे इतकी माझी एकाग्रता झाली की त्यावेळेला मी काहीच करत नव्हतो. अस्तित्व पातळीवरील सर्व कृती थांबवल्या म्हणजेच पंचेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांचे व्यवहार थांबवणे म्हणजे हे ध्यानाची सुरुवात झाली, धारणेची सुरुवात झाली असे आपण म्हणू शकतो. शारीरिक प्रवास आसनांच्या अभ्यासापासून सुरू होतो आणि मनाचा किंवा धारणेचा अभ्यास धारणेपासून सुरू होतो. त्यानंतर हा प्रवास मनातून शरीराकडे आणि शरीरातून आत्म्याकडे याचा प्रवास होतो. पूर्वतयारी म्हणजे धारणेचा अभ्यास. ध्यानाचा अभ्यास म्हणजेच धारणेचा अभ्यास केल्यानंतर ध्यान होतं. पंचेंद्रिय कर्मेंद्रिय यांची क्रिया थांबवणे यावर नियंत्रण ठेवता येते. हा अंतरंग साधनेचा गाभारा आहे. पण विचारांचं काय? आता आपण इतक्या वेळ मी सांगते आहे ध्यान कसं करायचं, पण विचारांचं काय? त्याच्यावरती नियंत्रण कसं ठेवायचं? आपण शरीराचे शारीरिक इंद्रिय म्हणजे डोळे बंद करून डोळ्यांचे विषय थांबवतो. कानातले स्वर बाकीच्या सृष्टीतील आवाज ऍक्सेप्ट करून आपण थांबवतो. पण मनाचे काय? मनात संपूर्णपणे विचार येत राहतात. ते 60,000 विचार दिवसभरात येत असतात. पण ध्यान करताना दोरीला जसं एखादं वासरू बांधलं आणि त्याला सोडलं तर त्याला त्याची कपॅसिटी फिरण्याची कपॅसिटी आपण थांबवू शकतो. म्हणजे मर्यादित करू शकतो. थांबवू नाही शकत, मर्यादित करू शकतो. त्या मर्यादेच्या बाहेर विचारांना जाऊ द्यायचं नाही. तसंच आपले विषय मन वारंवार विषयाकडे वळवायचे. म्हणजे आपलं ध्येय एकाग्र करणे हे असेल तर त्या ध्येयाकडे आपल्या मनाला सतत वळवायचं. मन भरकटतं, असंख्य विचार मनात येतात पण त्या विचारांवर विचार करायचा नाही आणि वारंवार त्याला परत काबूत आणायचं. विचारांना काबूत आणायचं, असं हे ध्यान आहे. आपण 2 मिनिटं ध्यान करून बघूया. सगळ्यांनी ध्यानात्मक आसनामध्ये बसायचंय. पाठीचा कणा ताठ. ध्यानात्मक आसन चे नाव मी परत एकदा सांगते. पद्मासन, अर्ध पद्मासन, सिद्धासन, भद्रासन, वज्रासन या कोणत्याही एका आसनात बसायचंय. पाठीचा कणा ताठ, मान पाठ डोकं एका सरळ रेषेत आहे. आपण एक एक इंद्रिय जणू ताब्यात घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. शरीराला स्थिरता प्राप्त करून द्यायची आहे. ध्यानात्मक आसनामुळे ती स्थिरता आपल्याला मिळते. दोन्ही हाताची ध्यान मुद्रा आहे. अंगठा आणि तर्जनी याचे टिप्स एकमेकांना जोडले गेलेले आहे, अलगद जोडलेले आहे. डोळे बंद केले. श्वसनावरती नियंत्रण ठेवलंय. संथ श्वसन चालू आहे. बंद डोळ्यांपुढे ओंकाराची प्रतिमा आहे. मनात कुठलेही विचार नाही. विचार येतच राहतील
पण त्या विचारांवर विचार करायचा नाहीये. संथ श्वसन. ओंकाराच्या प्रतिमेवर लक्ष केंद्रित आहे. एकदा साधारण दीर्घ श्वासात संथपणे बाहेर. परत एक साधारण दीर्घ श्वासात संथपणे बाहेर. आपले सगळे ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये हे नियंत्रणात ठेवायची आहे. कोणत्याही प्रकारची हालचाल करायची नाहीये. शरीराला स्थिरता प्राप्त करून द्यायची आहे. मनातले विचार आपल्याला त्रास देत असतील तर ते वारंवार आपल्या ध्येयाकडे वळवायचं आहे. संथ श्वसन चालू आहे. श्वसनावर लक्ष केंद्रित करायचं आहे. शरीरात येणारा श्वास नाकाद्वारे थंड जाणीव करून देतोय. उश्वासात थोडा गरमपणा आहे. शांत. सृष्टीतील आवाज स्वीकारायचे. सर्व आवाज ऐकू येत आहेत ते स्वीकारायचे. एक मिनिट कोणतीही सूचना मिळणार नाही. संथ श्वसन. सावधान. ध्यानामध्ये झोपायचं नाहीये. याच ध्यानात आपण एक संकल्प करणार आहोत. 24 तासातील व्यस्त दिनचर्येत मी 1 तास नित्य योगाभ्यास करेन. हा योगाभ्यास, ही योग साधना माझ्या शरीराच्या आणि मनाच्या साठी
उपयुक्त आहे, माझ्या हिताची आहे, याची मला जाणीव आहे. योगाभ्यासाचा होणारा चांगला परिणाम मी माझ्या मित्रमंडळी, नातेवाईकांमध्ये, आप्तेष्टांना सांगेन व त्यांना योगाभ्यासासाठी प्रवृत्त करेन, हा माझा संकल्प आहे. सावधान, आपण ध्यान सोडणार आहोत. दोन्ही हाताचे घर्षण करायचं आहे. प्राप्त झालेली ऊर्जा बंद डोळ्यांमार्फत ग्रहण करायची आहे. डोळ्यांना ऊब द्यायची आहे. ध्यान सोडू नका. म्हणजे सावधान, आपण प्रार्थनेकडे वळणार आहोत. तीन वेळा ओंकार आणि प्रार्थना होईल. प्रार्थनेसाठी श्वास भरून घ्यायचा आहे. खोल, दीर्घ, पूर्ण छाती भरून श्वास घ्या. असतो मा सद्गमय, ओम तमसो मा ज्योतिर्गमय, ओम मृत्योर्मा अमृतं गमय, सर्वेषां स्वस्तिर्भवतु, सर्वेषां शान्तिर्भवतु, सर्वेषां मङ्गलं भवतु, सर्वेषां पूर्णं भवतु, लोका समस्ता सुखिनो भवन्तु, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. दोन्ही हाताचं दर्शन करा. डोळ्यांना ऊब द्या. डोळ्यांची उघडझाप करा. बोटांच्या पटीतून प्रकाशाची जाणीव करून घ्या. डोळ्यांवरनं बोट फिरवा. चेहऱ्यावरनं हात फिरवा. केसांवरनं हात फिरवा. आपल्या हातांवरनं, पायांवरनं, संपूर्ण शरीरांवरनं मातेच्या ममतेप्रमाणे हात फिरवा. अलगद डोळे उघडायचे.
हरिओम हरिओम. आजचा साधना वर्ग मी माझी परम मैत्रीण जी नागपूरहून जॉईन झालेली आहे, पौर्णिमा नाफडे, हिच्या प्रेरणेने मला सतत प्रेरणा मिळत असते आणि ती नागपूरला आहे. तिथून ती हा वर्ग अटेंड करत असते. तिला मी समर्पित करते. धन्यवाद.